पाचव्या नंबरवर कोण आहे बघूया. स्क्रोल प्लीज. स्वरदा गोखले. ये स्वरदा, कॉंग्रॅच्युलेशन्स. यावेळेला बॉटम 3 मध्ये नाही आहेस तू, आणि नुसती बॉटम 3 मध्ये नाही आहेस, सर्वाधिक मतं यावेळेला तुला मिळालेली आहेत. प्रथमच मी ज्या लोकांनी, रसिक श्रोत्यांनी मला इतकी मतं दिली आहेत त्या सगळ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छिते, कारण त्यांनी लावलेल्या हातभारामुळे किंवा मतभारामुळे असं म्हणू आपण मला. चलो वंडरफुल. आजचं गाणं खूप छान होते. अवधूत दादा पुन्हा चुकलेला आहे. नाही, तुमच्या त्या स्क्रोल मध्ये ऋतुजा नव्हतीच. ऋतुजा होती, तिच्यापर्यंत आपण पोहोचलो नाही. हो का? होती ऋतुजा. दिसली तू असं गोल गोल फिरताना? दिसलीस का? हो, मला तर दिसली नाही. बरं ठीक आहे. नाही, आणि मला इथून पुढे आता असं गायला आवडेल की आमच्या गुरूंना आमच्यावर विश्वास वाटेल. अरे नाही नाही का, गंमत करते. ये होईल ना बा. सॉरी सॉरी, असं नाही. एक मिनिट नाही नाही, जोरदार झाल्या पाहिजे. ऑल द बेस्ट. मन पिसाट माझे अडले रे, थांब जरासा, थांब जरासा, थांब जरासा. मन पिसाट माझे अडले रे, वनरान गान गुणगुणले रे, दुरात दिवे मिणमिणले रे. वनरान गान गुणगुणले रे, दुरात दिवे मिणमिणले रे. मधुजाल तमाने विणले रे, मधुजाल तमाने विणले रे. थांब जरासा, मन पिसाट माझे अडले रे. नुसतेच असे हे फिरणे, नुसतेच दिवस हे भरणे. नुसतेच असे हे फिरणे, नुसतेच दिवस हे भरणे. नुसतेच नको हुरहुरणे रे. थांब जरासा, थांब जरासा. मन पिसाट माझे अडले रे. थांब जरासा, थांब जरासा, थांब जरासा. खूप छान झालं सर्व, आणि मस्त आवाज लागला होता आज. वंडरफुल. अवधूत. वा स्वरदा, तुला पण आज MH12 म्हणावं वाटतं मला. मग असं म्हणजे पोचला सॉलिड एकदम. दुबईत जाऊन पण चेंज झालेलं नाही. हा, MH12 संस्कार तसेच असतात मला. नाही, एनिवे तुझं गाणं खूप सुंदर झालं, आणि आज सगळ्यांचीच गाणी ओव्हरऑलच खूप छान होत आहेत. खूप छान होत आहेत. म्हणजे सुरेल प्रोफेशनल असे परफॉर्मन्सेस होते. एकदम सगळे रिलॅक्स वाटत आहेत. आणि उद्या देखील असंच चांगलं गा, कॉन्फिडेंटली गा, एवढंच सांगेन. व्हेरी गुड. आणि तुमच्या गुरूंना तुमच्याबद्दल कायम कॉन्फिडन्स आणि अभिमान आहे. फक्त काय आहे की मला SMS ची कॅल्क्युलेशन्स माझ्या डोक्यात पटकन येत नाहीत, त्यामुळे कळत नाही कोण जाणार. ते सामान्य प्रेक्षकाप्रमाणे आम्ही देखील कॅल्क्युलेट करत बसतो. मग हिला काय मिळत असेल, तिला काय मिळत असतील, हिला काय मिळत असेल, एवढाच प्रश्न आहे फक्त. ठीक आहे. ऑल द बेस्ट. चालेल. छान गालीस, कॉन्फिडेंटली गालीस बेसिकली. आणि असे प्रसंग प्रोफेशनली तुम्ही गायला लागल्यावर पण खूप वेळा येतात की आपल्याला असं वाटत असतं की आता आपण पोचणं शक्यच नाही या गावाला वेळेवर. आता गेला कार्यक्रम, कॅन्सल करायला लागतोय, आणि पण पोचतो, मग कार्यक्रम सुरू होतो. तर असे प्रसंग
शिकवणारे असतात की डेंजर झोनमध्ये आहे की नाही याच्यानंतर जे गायला लागतं तर असं वाटेल की हे काय मुद्दाम घाबरवतात. तर खरं तर हे मी असं म्हणतो की व्यावसायिक क्षेत्रामध्ये जाण्याची ही सुद्धा एक तयारी आहे. कारण अनेक प्रकारच्या मानसिक अवस्थेत तुम्हाला गायला लागतं. हे गाणं तुझ्यासाठी आणि करेक्ट होतं की तुझी जी एक बेसिकलीच एनर्जेटिक आणि आपण गोड असं म्हणतो त्या सगळ्याला हे कास्टिंग करेक्ट होतं. मला असं वाटतं की तू आणि मृण्मयीनी आज एपिसोड नंतर तुम्ही एकत्र जेवा. काय होईल तुला, मला असं वाटतं की तुझा एक थोडं 10% कमी एक्साइटमेंट चालेल आणि तिला जरा अजून आनंदी पाहिजे. तर तुम्ही एकत्र जेव्हा म्हणजे तुमच्या दोघींच्या तुम्ही ऍडजस्ट करा तुमची जी काही एक्साइटमेंट लेव्हल आहे. म्हणजे तुमची दोघींची गाणी उद्या अजून आम्हाला आवडतील. ओके, पण हे गाणं खूप छान झालं. ऑल द बेस्ट. सो स्वरदा अशीच गात राहा. विश यू ऑल द बेस्ट.